गुड मॉर्निंग. आता थोडंसं चार्जअप होऊया मॅडमचं प्रेझेंटेशन सुरू होण्याआधी. तर मला एक प्रश्न विचारायचा आहे की इथे जेवल्यानंतर शतपावली कोण कोण करतं? जरा हात वर करून सांगा. ओके, फक्त 10 ते 20% लोक शतपावली करतात. बाकी लोकांना शतपावली करण्यासाठी वेगवेगळे अडचणी येत असतील की जेवल्यानंतर वेळ नाही, लगेच झोपलं जातंय, झोप येते किंवा सिरियल बघायची असते किंवा बाहेर फिरायला किंवा जागा नसते, अशी बरीच कारणं आहेत. तर मी तुम्हाला एक आयुर्वेदिक नुसखा सांगणार आहे जो व्हॉट्सअपवरती पण खूप व्हायरल झाला होता. तुम्ही जेवल्यानंतर बसल्या जागी शतपावली तुमची कंप्लीट करू शकता. त्याचा डेमो तुम्हाला मी आता दाखवतो. इतका प्रभावी डेमो असणार आहे की तुम्ही ते केल्यानंतर तुम्हाला लगेच तुमचं पचन व्हायला सुरू होईल आणि ते तुम्हाला जाणवेल. तर सर्वांनी आपला उजवा हात त्याचा पंजा तुमच्या पोटावरती ठेवायचा आहे आणि क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये गोल गोल फिरवायचं. चला सुरू. क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये फिरवा. येस, नाही पण पचन कशी सुरुवात होते त्याचा तुम्हाला प्रभावी डेमो आहे हा. तर चालू करा. गोल गोल फिरवा क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये. जोरात जोरात. थोडासा या लोकांचा व्हिडिओ घ्या. बघा सुशिक्षित लोक काही ऐकून कसं करतात. सध्या असं चालू आहे की व्हॉट्सअप वरती आयुर्वेदाचा टॅग लावून काही सांगितलं जातं आणि ते आपण सगळे एवढे वेल एज्युकेटेड लोक फॉलो करत असतो. तर असं काही करू नका. ऑलवेज आस्क युअर आयुर्वेदिक डॉक्टर. मायसेल्फ डॉक्टर कादंबरी जगताप, रिप्रेझेंटिंग मूलत्वम आयुर्वेद हॉस्पिटल. 2017 पासून या क्षेत्रात प्रॅक्टिस करत आहोत. आतापर्यंत 10,000 पेक्षा अधिक रुग्णांना आम्ही आरोग्य देण्यात यशस्वी झालो आहोत. फक्त आमच्याकडे येण्यासाठी व्यक्ती आजारीच असला पाहिजे असं काही नाहीये. स्वास्थ्य टिकवण्यासाठीही तुम्ही आम्हाला भेट देऊ शकता. आता आमचं मिशन आहे की 1,000 पेक्षा अधिक फॅमिलीचं फॅमिली डॉक्टर आम्हाला व्हायचं आहे. यामध्ये आता आम्ही पर्सनलाइज ट्रीटमेंट विथ इमोशनल हिलिंग अँड होलिस्टिक अप्रोच. यामध्ये नेक्स्ट आवर स्पेशालिटीज लाईफस्टाईल डिसऑर्डर्स लाईक बीपी, शुगर, थायरॉइड, क्रॉनिक डिसीजेस लाईक इनफर्टिलिटी, स्त्रियांचे पाळीचे विकार, पेडियाट्रिक पेशंट, त्वचा विकार, केसांचे विकार, या सर्व ह्याच्यावर आपण काम करतो. नेक्स्ट आवर सर्व्हिसेस पर्सनलाइज आयुर्वेदिक कन्सल्टेशन, नाडी परीक्षा, पंचकर्म डिटॉक्स थेरपीज, आयुर्वेदिक मेडिसिन्स अँड हर्बल कॉस्मेटिक प्रोडक्ट्स, क्रॉनिक डिसीज मॅनेजमेंट. आत्ताची काही सक्सेस स्टोरीज पैकी ज्या ठराविक आहेत आम्ही आता सांगणार आहे. फर्स्ट केस इज श्रीवंध्यत्व. श्रीवंध्यत्व विथ पीसीओडी केस. एक 32 वर्षाची स्त्री रुग्ण होती जिला पीसीओडीचा त्रास होता आणि एक 3 ते 4 वर्षापासून ते कन्सिव्ह साठी ट्राय करत होते. बरेच IUI आणि IVF त्यांचे फेल झालेले होते. यामध्ये आपण मेल आणि फिमेल म्हणजे स्त्री आणि पुरुष दोघांच्या पण तपासण्या व्यवस्थित केल्या आणि त्यानंतर त्यांची एक विशिष्ट ट्रीटमेंट प्लॅन केली ज्याच्यामध्ये इंटरनल मेडिसिन, पंचकर्म, डिटॉक्स थेरपी आणि रिप्रोडक्टिव्ह हेल्थ केअर. यानंतर फक्त 4 महिन्यामध्ये पेशंटचा प्रेग्नन्सी टेस्ट ही पॉझिटिव्ह होती आणि आता दोघांना 1-2 वर्षाचं सुंदर मूल आहे. हे त्यांचं टेस्टिमोनियल आहे. नेक्स्ट ही दुसरी केस आहे वंध्यत्वाची ज्याच्यामध्ये मेल आणि फिमेल दोघांनाही प्रॉब्लेम होता. पण ह्याच्यामध्ये स्त्रियांची पाळीची सायकल ही नियमित होती. बऱ्याचदा असा प्रश्न असतो की पाळी व्यवस्थित आहे, सगळं व्यवस्थित आहे, ज्याला आम्ही अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी असंही म्हणतो. तर त्यामध्ये बऱ्याचदा प्रॉब्लेम असा असतो की स्त्रीबीजाची वाढ व्यवस्थित नसते. तर असं हे स्त्रीबीज वाढ व्यवस्थित न होणे हे डायग्नोज केलं आणि पुरुषांमध्ये लो स्पर्म काउंट आणि मोटिलिटी म्हणजे पुरुष बीजाची वाढ व्यवस्थित नसणं. तर ह्या दोन्ही याच्यावर काम करून आम्ही त्यांची ट्रीटमेंट प्लॅन केली. त्यामध्ये पंचकर्म, इंटरनल मेडिसिन, वमन, विरेचन, शिरोधारा अशी पंचकर्म प्लॅन केले आणि त्यांचं टेस्टिमोनियल तुम्ही बघू शकता. आता सध्या ती प्रेग्नंट आहे लेडी, एक 3 मंथ्स आणि आता तिची गर्भिणी परिचर्या म्हणजे काय अँटीनॅटल केअर सुद्धा चालू आहे. आता ही केस आहे 7 year old चाइल्ड. हा पेशंट आहे ऍक्च्युली जर्मनीचं हे पेशंट आहे जे आता रिसेंटली पुण्यामध्ये सेटल झाले आहे. ऍट द एज ऑफ 7 years ही वॉज अनेबल टू टॉक. दॅट इज कॉल्ड डिलेड माइलस्टोन ऑर स्लर्ड स्पीच म्हणजे बोबडं बोलणे, तोत्र बोलणे किंवा अजिबात न बोलणे.
आता ह्या पेशंटमध्ये केस अशी होती की न्यूरोलॉजिकल रिपोर्ट्स आर ॲब्सोल्युटली नॉर्मल. ह्याचे बरेच न्यूरोलॉजिस्ट झाले, जर्मन न्यूरोलॉजिस्ट पण कन्सल्ट झालेले आहेत. त्यानंतर पेशंट आपल्याकडे आला, त्यांची हिस्ट्री थोडी व्यवस्थित घेतली. त्याच्यामध्ये पॅरेंट्स काउन्सिलिंग इज इम्पॉर्टंट. त्याच्यामध्ये मग आपण त्याच्या न्यूरो डेव्हलपमेंट थेरपीज ज्या असतात आयुर्वेदानुसार आपण त्या प्लॅन केल्या. त्याच्यामध्ये पण आपण त्याला इंटरनल मेडिसिन्स आणि दुसरं म्हणजे हॅबिच्युअल करेक्शन. ह्याच्यामध्ये कसं होतं, IT सेक्टरमध्ये पॅरेंट्स असतील तर बाळाशी संवाद साधायला कुणीच नसतं आणि पहिली जी 4 वर्ष असतात त्यात बाळ हे शिकतं जास्त, पण शिकवायलाच कुणी नसेल तर ते बोलणं शिकणार नाही. जसं ही इनबिल्ट कॅपॅसिटी नाहीये. मराठी कुटुंबात जन्मलेलं मूल मराठी बोलतं, हिंदीत जन्मणारं हिंदीत बोलतं, दॅट इज इट्स लर्न बाय बेबी. पण हे शिकवायलाच कुणी नसेल तर हा प्रॉब्लेम आता सध्या जास्त दिसतोय पेडियाट्रिक केअरमध्ये. आता सध्या ते जे मुलगा आहे तो अतिशय छान बोलत आहे. त्याचं टेस्टिमोनियल मी सांगते. Thank you so much. His voice. Next case. ही 10 वर्षाची एक मुलगी आहे जिला चाई पडली आपण म्हणतो किंवा ॲलोपेशिया. अगदी 10 वर्षाच्या वयात शाळेत न जाण्याचं हे पहिलं कारण की तिला हे सर्वांमध्ये ऑकवर्ड वाटत होतं आणि पॅरेंट्स विल लाईक इट्स नॉट ट्रीटेबल. कारण ॲलोपॅथीमध्ये याला फार काही ट्रीटमेंट नाही आहे. आपण बहुचर्चित असतात मिनॉक्सिडिल वगैरे अशा, पण लहान मुलांमध्ये ते रेस्ट्रिक्टेड यूज आहे. तर पेशंटला अगदी व्यवस्थित ट्रीटमेंट करून आता सध्या पेशंटला पूर्णपणे केस आहे. 2 वर्ष झाले, आता पुन्हा नेक्स्ट केस आहे स्कॅल्प सोरायसिस. एक 35 इयर ओल्ड बिझनेसमॅन आहे. टेक्सटाईल बिझनेस मी विशेषत्वाने कॅटेगरी सांगते कारण आमच्याकडे तुम्ही काय काम करतात ही हिस्ट्री मी थोडं जास्त घेते किंवा जास्त घेतली जाते कारण आपण दिवसभर त्यात असतो. तर बऱ्याचदा फॅक्टर्स हे त्याच्याशी रिलेटेड असतात किंवा फॅमिली बिझनेस. त्यानंतर आता एक 3-4 महिन्यातच फक्त त्यांचा स्काल्प हा पूर्ण क्लीन झालेला आहे. त्यांना स्काल्प सोरायसिस शिवाय ऑल ओव्हर बॉडी पण आहे. आता त्याची ट्रीटमेंट चालू आहे. ही ट्रीटमेंट 3-4 महिन्यातच कम्प्लीट झाली आहे. पण ह्यामध्ये असं असतं की रिकरन्स खूप असतो. म्हणजे स्काल्प सोरायसिस असू दे किंवा एनी स्किन डिसीज, रिकरन्स खूप जास्त असतो. त्यामुळे आपण पेशंटला साधारण वर्षभर औषधं घ्या असा सल्ला देत असतो. त्यानंतर आता पेशंटला ह्या वर्ष झालेलं आहे बट देअर इज नो एनी रिकरन्स. नेक्स्ट, ह्या आमच्या सर्व ट्रीटेबल केसेस आहे इन विच रिझल्ट्स दॅट स्पीक लाउडर दॅन वर्ड्स. इन हेअर अँड स्किन प्रॅक्टिस आपल्याला बिफोर आफ्टर बऱ्याचदा डोळ्याला दिसतात, त्यामुळे थोडंसं हे जास्त चांगल्या पद्धतीने आपल्याशी बोलू शकतात. नेक्स्ट, हे स्किन डिसीजेस आहे. नेक्स्ट केस आहे नेझल पॉलिप. दिस इज अवर स्ट्रेंथ. नेक्स्ट, आमची सगळ्यात महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे आमच्या रुग्णांसाठी औषधे आम्ही स्वतः बनवतो. हे आयुर्वेदातलं सगळ्यात महत्त्वाचं मर्म आहे की तुम्ही जे काही औषधं घेताय ती कशी बनवली आहे. एव्हरी ग्रीन थिंग इज नॉट आयुर्वेदा बट आयुर्वेदा इज एव्हरग्रीन. त्याच्यामुळे हे आम्ही सकाळी अगदी पहाटे उठून त्याचे काही विशिष्ट काळ असतात ज्यावेळी औषधी वनस्पती घ्यायच्या असतात. औषधी वनस्पती कलेक्ट करणे म्हणजे त्या औषधीचा भाग वापरताना आम्हाला काही विशिष्ट सूचना सांगितलेल्या असतात तर त्या फॉलो करणे आणि एक झाडाचं औषध वापरल्यानंतर तशी 2 झाडं लावणे हा आमच्यासाठीचा नियम आहे. दॅट इज द इथिकल प्रॅक्टिस. तर ती आम्ही पूर्णतः फॉलो करतो. यात वेगळे वेगळे काढे, औषधी तेल, चूर्ण. तिथे तुम्हाला आता कोरफळ दिसत असेल तर स्त्रियांमध्ये जनरली मोस्ट कॉमन औषध माहित असतं कुमारी असं, जे बाजारात कुठेही मिळतं. पण ते किती प्रॉपर बनलंय हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट. ठीक आहे. वी आर बिल्ड डिफरंट, ड्रिव्हन बाय कंपॅशन अँड रूटेड इन आयुर्वेदा. आता जे काही आपण मेडिसिन्स बनवतो त्याला आता वेगळ्या वेगळ्या राज्यांमधून पण खूप मागणी आहे. विविध डॉक्टर आमचे रिझल्ट्स बघून ही मागणी करतात आणि आता आम्ही हेही त्याला सगळीकडे पुरवठा करतो. हाऊ टू रीच अस. सांगली मंडे टू सॅटर्डे 10 AM to 8 AM. पुणे every first Sunday at Baner and online consultation worldwide. Thank you. Refer patient. Signing
फुलरगाव आयुर्वेद हॉस्पिटल, डॉक्टर कादंबरी जगताप. क्रिस्प आणि अगदी व्यवस्थित झालेलं रिहॅबिलिटेशन. 2